नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 8 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, नदी नाले एक होणार. पंजाबराव डक यांनी दिली गुड न्यूज. एक महिना संपत आला तरी देखील अजूनही महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाही. राज्यात 15 दिवसापूर्वीच मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर अचानक मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहेत. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहेत. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 20 तारखेपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील असाच अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डक यांच्या नव्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाच वेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावेल, असं डक यांनी म्हटलं आहे. पाऊस हा साधारणपणे विदर्भातून सुरू होईल आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. 21 जून ते 30 जून हे 8 दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं डक यांनी म्हटलं आहे.